नमस्कार. आपण आपल्या आजूबाजूला बघतो तेव्हा काही गोष्टी सजीव दिसतात, काही निर्जीव. पण कधी विचार केलाय की या दोन्हीमध्ये नेमका फरक काय असतो? चला, आज आपण जीवनाची हीच काही गुपितं, काही सिक्रेट रूल्स उलगडून पाहूया. तर मग असे कोणते छुपे नियम आहेत जे पाळल्यावरच एखाद्या गोष्टीला सजीव म्हटलं जातं? चला शोधून काढूया. यातला पहिला आणि सगळ्यात सोपा नियम तो म्हणजे वाढ. अगदी आपल्या डोळ्यांसमोर घडणारी गोष्ट आहे ही, नाही का? म्हणजे बघा ना, एका लहानशा रोपट्याचं मोठं झाड होतं किंवा एका तान्ह्या बाळाची वाढ होऊन ते मोठं होतं. हे सगळं याच नियमामुळे घडतं. म्हणजे प्रत्येक सजीव वाढतो हे तर खरंय, पण इथे एक गंमत आहे बरं का. प्राण्यांची वाढ एका ठराविक वयानंतर थांबते, पण वनस्पती त्या मात्र जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत वाढतच राहू शकतात. कमाल आहे ना? बरं, आता वळूया आपल्या पुढच्या नियमाकडे. हा नियम आहे एनर्जीबद्दल, म्हणजे ऊर्जेबद्दल. वनस्पतींबद्दल बोलायचं झालं तर त्या खरं तर स्वयंपूर्ण शेफ आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्या स्वतःचं अन्न स्वतःच बनवतात आणि ज्या प्रक्रियेने त्या हे करतात तिला म्हणतात फोटोसिंथेसिस. आणि याच फोटोसिंथेसिसमुळे वनस्पतींना तो छान हिरवागार रंग मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच प्रक्रियेतून आपल्याला श्वास घ्यायला लागणारा ऑक्सिजन तयार होतो. म्हणजे बघा किती महत्त्वाचं काम करतात ह्या वनस्पती. पण प्राण्यांचं मात्र तसं नाही. ते वनस्पतींसारखा स्वतःचं जेवण नाही बनवू शकत. मग त्यांना ऊर्जा कुठून मिळणार? तर त्यासाठी त्यांना एकतर वनस्पती खाव्या लागतात किंवा मग इतर प्राण्यांची शिकार करावी लागते. पण एक मिनिट, फक्त अन्न खाल्लं म्हणजे झालं का? नाही, त्या अन्नातून ऊर्जा मिळवणंही तितकंच गरजेचं आहे. आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठी प्रत्येक सजीवाला श्वसन म्हणजेच रेस्पिरेशन करावं लागतं. आणि गंमत बघा, ह्या श्वसनासाठी सुद्धा प्रत्येक सजीवाने आपापले मार्ग शोधले आहेत. मासे कल्ल्यांनी श्वास घेतात, आपल्यासारखे मानव फुफ्फुसांनी घेतात, आणि वनस्पती त्या तर पानांवरच्या अगदी लहान लहान छिद्रांमधून श्वास घेतात. किती विविधता आहे बघा. चला तर आता तिसरा नियम पाहूया. हा नियम आहे जीवनचक्राबद्दल, म्हणजे आयुष्य कसं पुढे जातं आणि अखेरीस त्याचा शेवट कसा होतो याबद्दल. आता विचार करा, एका पिढीनंतर जीवन संपून गेलं तर? नाही ना. तसं होऊ नये यासाठी निसर्गाने एक कमाल सोय केली आहे. ती म्हणजे पुनरुत्पादन. या शक्तीमुळेच प्रत्येक सजीव आपल्यासारखेच नवीन जीव जन्माला घालतो आणि त्यामुळेच तर पृथ्वीवर जीवनाची ही साखळी अविरतपणे न थांबता चालू राहते. पण मग सगळ्या सजीवांचं आयुष्य सारखंच असतं का? तर अजिबात नाही. त्यांच्या जीवनकाळात म्हणजे लाईफस्पॅनमध्ये अक्षरशः जमीन आसमानाचा फरक असतो. उदाहरणार्थ, हे जे मोठं कासव आहे ते तब्बल 70 वर्षांपर्यंत जगू शकतं. आणि याच्या अगदी उलट मेफ्लाय नावाचा एक कीटक असतो. त्याचं आयुष्य किती असेल असं वाटतं? फक्त 1 तास किंवा जास्तीत जास्त 1 दिवस, बस एवढंच. ओके, आता येतोय आपला चौथा आणि शेवटचा नियम. हा नियम आपल्याला थेट मायक्रोस्कोपिक लेवलला म्हणजे सूक्ष्म स्तरावर घेऊन जाईल. आपण बघणार आहोत की प्रत्येक सजीव मुळात बनलाय तरी कशापासून. तर जसं भिंत बांधायला विटा लागतात किंवा मधमाशांच्या पोळ्यात छोटे छोटे कप्पे असतात, अगदी तसंच प्रत्येक सजीव लहान लहान युनिट्सनी बनलेला असतो. आणि या युनिट्सनाच पेशी किंवा सेल्स म्हणतात. या पेशी म्हणजे जीवनाचा पाया आहेत. आणि गंमत म्हणजे याच पेशींच्या संख्येवरून सजीवांचे 2 मुख्य प्रकार पडतात. काही जीव जसे की अमिबा फक्त एकाच पेशीचे बनलेले असतात, त्यांना युनिसेल्युलर म्हणतात. तर दुसरीकडे माणूस, गाय, झाडं यांच्यासारखे जीव अब्जावधी पेशींनी बनलेले असतात, त्यांना मल्टीसेल्युलर म्हणतात. तर आता आपल्याला सजीव असण्याचे नियम तर कळले, पण हे सजीव आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करतात? म्हणजे ते आपले मित्र आहेत की शत्रू? चला हे पण बघूया. सुरुवात करूया चांगल्या गोष्टींपासून. आपल्या आजूबाजूचे अनेक सजीव खरं तर आपले खूप चांगले मित्र आहेत. ते आपल्याला अन्न देतात, त्यांच्यापासून आपल्याला महत्त्वाची औषधं मिळतात. इतकंच नाही तर कित्येक कामांमध्ये ते माणसाला मदतसुद्धा करतात. अडुळशासारख्या औषधी वनस्पती असोत किंवा कुत्रा आणि बैलासारखे आपले मदतीला असणारे प्राणी, निसर्गाकडून आपल्याला खरंच खूप खूप फायदे मिळतात. पण जसं म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. काही सजीव आपल्यासाठी धोकादायक सुद्धा ठरू शकतात. त्यांच्यामुळे आजार पसरतात,
ते आपल्या अन्नाची नासाडी करतात आणि काही तर इतके विषारी असतात की जीव घेणे ठरू शकतात. डास आणि उंदरांसारखे जीव रोगराई पसरवतात, तर धोत्र्यासारख्या काही वनस्पती विषारी असतात. या उदाहरणांवरून आपल्याला निसर्गाच्या दोन्ही रूपांची जाणीव होते. त्यामुळे त्याचा आदर करणं आणि त्याच्या धोकादायक बाजूंपासून सावध राहणं दोन्ही महत्त्वाचं आहे. तर चला एकदा पटकन आठवून घेऊया, सजीव असण्याची ही 4 गुप्त सूत्र कोणती? पहिलं म्हणजे वाढ, दुसरं म्हणजे ऊर्जेसाठी अन्न आणि श्वसन, तिसरं म्हणजे पुनरुत्पादन आणि निश्चित आयुष्य, आणि चौथं म्हणजे पेशीमय रचना. हीच ती खास वैशिष्ट्ये आहेत जी सजीवांना निर्जीवांपासून वेगळं करतात. आता हे नियम कळाल्यावर आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो, नाही का? आता जरा आपल्या सभोवताली नजर टाका आणि विचार करा, असा कोणता सजीव आहे जो आपल्याला सर्वात जास्त आश्चर्यचकित करतो? कारण प्रत्येक सजीवामध्ये अशा कितीतरी अद्भुत गोष्टी दडलेल्या आहेत ज्यांचा शोध घेणं खरंच खूप रोमांचक आहे.